हॅलो एव्हरीवन. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग व्यू याच्याबद्दल एक ट्युटोरियल मी शेअर केली होती की ट्रेडिंग व्यू मध्ये अकाउंट कसं ओपन करायचं आहे, करेक्ट, चार्ट कसे ओपन करायचे आहेत, त्यानंतर एखादा स्टॉक जर तुम्हाला सर्च करायचा आहे तो स्टॉक कसा सर्च करायचा आहे आणि काही जे बेसिक ड्रॉइंग टूल्स आहे याच्याबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं. सो इथून पुढे टेक्निकल अनालिसिस, दोन टाईपचे तुमच्याकडे अनालिसिस असतील. एक आहे टेक्निकल अनालिसिस आणि दुसरं जे म्हणतात त्याला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस. ओके. सो दोन टाईपचे अनालिसिस आपण डिस्कस करणार आहोत. एक असतं टेक्निकल, ओके, टेक्निकल अनालिसिस, आणि सेकंड आहे फंडामेंटल अनालिसिस. सो इथून पुढे जे व्हिडिओज येतील दॅट विल बी रिलेटेड टू टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिसचा मिनिंग काय आहे की एखाद्या स्टॉकचा जर तुम्ही चार्ट ओपन केला तर तो स्टॉक कोणत्या प्राइसला तुम्ही बाय करायला पाहिजे, कोणत्या प्राइसला तुम्ही सेल करायला पाहिजे, हे जे मार्किंग आहे हे आपण चार्टवर करत असतो आणि त्या अनालिसिसला काय म्हणतात, टेक्निकल अनालिसिस. आणि जे फंडामेंटल अनालिसिस आहे, फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय की एखाद्या कंपनी, स्टॉक म्हणजे काय, बेसिकली कंपनी आहे. सो त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कोण कोण आहेत, त्याचा पी रेशो किती आहे, किंवा ती कंपनी प्रॉफिटेबल लास्ट 5 इयर्स मध्ये प्रॉफिटेबल आहे की नाही, जे काही फंडामेंटल्स असतात. ओके. सो त्याचं एक अनालिसिस करून सुद्धा काही जण ट्रेडिंग करत असतात. बट आपण जे अनालिसिस इथून पुढच्या सिरीजमध्ये, इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये जे पण आपण अनालिसिस शिकणार आहोत ते कोणत्या रिलेटेड असेल, ते कोणत्या अनालिसिस असणार आहे, टेक्निकल अनालिसिस. सो आता टेक्निकल अनालिसिस आपण जेव्हा बघणार आहोत म्हणजे काय की एखाद्या स्टॉकचा आपण चार्ट ओपन करणार आहोत, करेक्ट. सो एखाद्या स्टॉकचा जर तुम्ही चार्ट ओपन केला, राईट, चार्ट कसे ओपन करायचे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. जर अजूनही तुम्ही बघितलं नसेल, सो यू कॅन गो अँड चेक दॅट व्हिडिओ. ओके. आता बघा, सो एखादा जर तुम्ही चार्ट ओपन केला तर तुम्हाला दोन टाईपचे कॅन्डल्स दिसतील. ओके. फर्स्ट जी कॅन्डल दिसणार आहे, ओके, फर्स्ट जी कॅन्डल दिसेल, फर्स्ट कॅन्डल काय दिसणार आहे, एक तर तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसेल किंवा ग्रीन और रेड कॅन्डल, अशा दोन टाईपचे तुम्हाला कॅन्डल्स दिसतील. ओके. नाव मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल कधी बनेल सांगा. मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल कधी बनणार आहे, जेव्हा पण बायर्स स्ट्रॉंग असतील, जेव्हा पण बायर्स स्ट्रॉंग असेल तेव्हा कोणत्या टाईपची कॅन्डल बनेल, ग्रीन कॅन्डल. ओके. सो आपण ग्रीन कॅन्डल बद्दल डिस्कशन करणार आहोत. सो या टाईपची ग्रीन कॅन्डल असेल. आता या ग्रीन कॅन्डल्सचे दोन पार्ट आहेत. कोणते कोणते दोन पार्ट आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. हा जो पार्ट आहे या पार्टला म्हणायचं आहे बॉडी. ओके. हे बघा, ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत सेम टर्मिनॉलॉजीज आपण रेड कॅन्डल साठी सुद्धा यूज करणार आहोत. ओके. दोन पार्ट मध्ये ही कम्प्लीट कॅन्डल स्टिक डिवाइड केलेली असते. एक झालं बॉडी, आणि हे जे पार्ट आहेत वरचे आणि हा जो खालचा पार्ट आहे याला आपण म्हणतो वीक. याला काय म्हणतात, वीक. ओके. सो ही वीक वरती आहे, सो याला काय म्हणणार आपण, अप्पर वीक. ओके. आणि ही जी वीक आहे खालच्या साईडला आहे, सो याला काय म्हणतोय आपण, लोअर वीक. ओके. सो हे दोन मेजर पार्ट आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आफ्टर दिस इम्पॉर्टंट काय काय गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. ओके. इम्पॉर्टंट आहे की या कॅन्डलची ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस ही कुठे आहे. कॅन्डल जर ग्रीन असेल, कॅन्डल जर ग्रीन असेल, ग्रीन म्हणजे काय आहे, प्राइस वाढणार आहे, बायर्स काय आहेत, स्ट्रॉंग आहेत, प्राइस वाढणार आहे. म्हणजे ही जी प्राइस असेल ही कोणती प्राइस असेल, ओपनिंग प्राइस. ही जी प्राइस असेल ही ओपनिंग प्राइस असेल, आणि ही जी प्राइस आहे ही कोणती प्राइस असणार आहे, क्लोजिंग प्राइस. ओके. सो हे लक्षात असू द्या की ग्रीन कॅन्डल जर असेल, ग्रीन कॅन्डल कधी फॉर्म होणार आहे, सपोज स्टॉकची प्राइस 100 आहे, 100 पासून ही प्राइस सपोज 120 गेली,
याचा अर्थ काय आहे, ही प्राइस ओपन 100ला झाली बट क्लोज कुठे झाली आहे, 120ला. म्हणजे कोणत्या टाईपची कॅन्डल बनेल, ग्रीन कॅन्डल. क्लिअर आहे, आय थिंक हे आता क्लिअर असेल. करेक्ट. नेक्स्ट, आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण म्हणणार हाय पॉइंट. ओके. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, लो. सो बेसिकली एखादी कॅन्डल जर तुम्हाला अनालाइज करायची असेल तर त्याच्यात चार पार्ट असतील. एक आहे ओपनिंग प्राइस, चार टाइप्सच्या प्राइसिंग असतील. एक आहे ओपनिंग प्राइस. ओके, ही आहे ओपनिंग प्राइस. ओके. नेक्स्ट, ही आहे क्लोजिंग प्राइस. करेक्ट. त्याच्यानंतर ही आहे हाय प्राइस, की कॅन्डलने किती हाय केलेला आहे, आणि ही प्राइस आहे लो प्राइस. ओके. सेम आपण रेड कॅन्डल साठी सुद्धा अप्लाय करू शकतो. ओके. सो आपण आता एकदा रेड कॅन्डल साठी डिस्कस करूया. मार्केटमध्ये मला एक सांगा, मार्केटमध्ये रेड कॅन्डल कधी फॉर्म होणार, जेव्हा सेलर्स हे स्ट्रॉंग असतील. जेव्हा सेलर्स काय असतील, स्ट्रॉंग असतील, तेव्हा कोणत्या टाईपची कॅन्डल बनणार आहे, रेड कॅन्डल बनणार आहे. कोणत्या टाईपची कॅन्डल बनणार आहे, रेड कॅन्डल. ओके. आता जेव्हा पण रेड कॅन्डल बनते, रेड म्हणजे काय होतंय, की एखादी कॅन्डल 120ला ओपन झाली आणि ती पुढे क्लोज 100 रुपीजला झाली, तर या केसमध्ये जी कॅन्डल बनणार आहे ती कोणती कॅन्डल बनणार आहे, रेड कॅन्डल बनणार आहे. ओके. सेलर स्ट्रॉंग आहे म्हणजे स्टॉकची प्राइस काय होते आहे, कमी कमी होत जात आहे. याचा अर्थ तुम्ही जर ही रेड कॅन्डल ऑब्झर्व केली तर या रेड कॅन्डलची ही कोणती प्राइस असणार आहे, ओपन प्राइस असेल. ही कोणती प्राइस असेल, ओपन प्राइस. ही प्राइस कोणती असणार आहे, क्लोज प्राइस असणार आहे. कोणती प्राइस असणार आहे, क्लोज प्राइस. ओके. सिमिलरली या कॅन्डलचा जो हाय असेल, हा पॉइंट काय असेल, हाय पॉइंट असेल, आणि या कॅन्डलचा हा जो पॉइंट आहे हा कोणता पॉइंट असणार आहे, लो पॉइंट. सेम याला सुद्धा हे बघा, कॅन्डल ही रेड असेल किंवा ग्रीन असेल, या पार्टला आपण काय म्हणतो, इट्स अ बॉडी ऑफ कॅन्डल. ओके. आणि हे जे पार्ट आहेत या पार्ट्सला आपण काय म्हटलेलं आहे, वीक. वीक म्हटलेलं आहे. क्लिअर आहे. सो सिंपल सिंपल याला जर आपल्याला समराइज करायचं असेल, मार्केटमध्ये जर बायर स्ट्रॉंग असतील तर कोणत्या टाईपची कॅन्डल बनेल, ग्रीन कॅन्डल बनेल. आणि मार्केटमध्ये जर सेलर स्ट्रॉंग असतील तर कोणत्या टाईपची कॅन्डल बनणार आहे, रेड कॅन्डल बनणार. ओके. इम्पॉर्टंट फक्त काय आहे, की त्याची ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस किती आहे हे लक्षात असू द्या. जेव्हा पण ग्रीन कॅन्डल बनेल, जेव्हा पण ग्रीन कॅन्डल बनणार आहे, ओपन प्राइस काय असणार आहे, कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू क्लोज प्राइस. आणि जेव्हा पण रेड कॅन्डल बनेल तेव्हा ओपनिंग प्राइस किती असणार आहे, हायर ऍज कम्पेअर टू क्लोज प्राइस. राईट. सो या दोन टाईपच्या कॅन्डल्स मोर दॅन इनफ आहे टू अंडरस्टँड स्ट्रक्चर ऑफ द मार्केट. ओके. पुढे जाऊयात. ओके. पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ कॅन्डल. राईट. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, की टाइप्स ऑफ कॅन्डल्स, किती टाइप्सच्या कॅन्डल्स आहेत. आता जनरली तुम्ही जर कोणतेही व्हिडिओज वगैरे याच्या पूर्वी बघितले असतील तर तुम्हाला खूप टाइपच्या कॅन्डल्स भेटतील. डोजी कॅन्डल असेल, हा व्हेरियस टाइपचे कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे, माराबुजू कॅन्डल आहे, खूप साऱ्या कॅन्डल्स आहेत. बट मी एकदम तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगतोय की तुम्हाला फक्त दोनच कॅन्डल्स आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. किती कॅन्डल्स, ओनली दोन कॅन्डल्स तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ओके. लक्ष द्या स्क्रीनवर तुम्हाला. आता ती रेड असेल किंवा ग्रीन असेल, इररिस्पेक्टिव्ह दॅट, दोन टाईपचे कॅन्डल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे एक्साइटिंग कॅन्डल. कोणत्या टाईपची कॅन्डल आहे, एक्साइटिंग कॅन्डल. ओके. एक्साइटिंग कॅन्डल. आणि दुसरी कॅन्डलचा टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ती काय आहे, बेस कॅन्डल. सो तुम्हाला स्क्रीनवर ज्या दोन टाईपच्या कॅन्डल्स दिसत आहेत, तुम्हाला ज्या स्क्रीनवर ग्रीन एक कॅन्डल दिसते आणि दुसरी कोणती दिसते, रेड. या दोन्ही कॅन्डल्सला आपण काय म्हणणार आहोत, एक्साइटिंग कॅन्डल. काय म्हणणार आहोत, एक्साइटिंग कॅन्डल. का एक्साइटिंग कॅन्डल, कारण या कॅन्डलची जी बॉडी आहे, मी तुम्हाला सांगितलं बॉडी आणि विक,
ही किती आहे? मोर दॅन 50% आहे. काय आहे? इट इज मोर दॅन 50% दॅन दी एंटायर कॅन्डल. हे बघा, हा एंटायर कॅन्डल आहे. ही काय आहे? एंटायर कॅन्डल आहे. करेक्ट? ही काय आहे? एंटायर कॅन्डल. या एंटायर कॅन्डलचं बॉडी जी आहे ती किती आहे? 50%, मोर दॅन 50%. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? एक्साइटिंग कॅन्डल. ओके. मग कलर रेड असू द्या किंवा ग्रीन असू द्या, दोन्ही टाइप्सच्या कॅन्डल्सला आपण काय म्हणणार आहोत? एक्साइटिंग कॅन्डल. क्लिअर आहे? मी पुढे तुम्हाला चार्टवर सांगणार आहे की एक्साइटिंग कॅन्डल कशी आयडेंटिफाय करायची. सिम्पल. कॅन्डलची जर बॉडी ही मोर दॅन 50% असेल, आता आपण एक्झॅक्ट काही मेजर नाही करणार आहे. ओके. जसे जसे तुम्ही चार्ट ओपन करणार, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार, तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होतील की ही एक्साइटिंग कॅन्डल आहे की आणखी दुसरी कोणती कॅन्डल आहे. दोनच टाईपच्या कॅन्डल्स लक्षात ठेवायच्या. एक आहे एक्साइटिंग, दुसरी बेस कॅन्डल. चला बेस कॅन्डल बघूयात. एक्साइटिंग आय थिंक कळाली असेल, राईट? सो याला वीकच नाहीये, अशा टाईपची पण कॅन्डल असू शकते. सपोज ग्रीन कॅन्डल बनली, याला वीकच नाहीये, ही पण काय झाली? एक्साइटिंग. इट्स अ एक्साइटिंग कॅन्डल. ओके. पुढे बघूयात आपण की बेस कॅन्डल म्हणजे काय. ओके. 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 क्लिअरली तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल की एक्साइटिंग, व्हॉट डू मीन बाय एक्साइटिंग कॅन्डल, व्हॉट डू मीन बाय बेस कॅन्डल, राईट? इथे बॉडी, सी दी बॉडी, ऑब्झर्व दी बॉडी. बॉडी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली, राईट, बॉडी इज व्हेरी लेस. इट इज लेस दॅन 50% दॅन दी एंटायर कॅन्डल. अशा टाईप्सच्या कॅन्डल्सला आपण काय म्हणणार आहोत? बेस कॅन्डल. अशा टाईप्सच्या कॅन्डल्सला काय म्हणणार आहोत? बेस कॅन्डल. बस, या दोन टाईप्सच्या कॅन्डल्स जर तुम्हाला कळाल्या असतील, यू आर रेडी टू डू टेक्निकल अनालिसिस. ओके. कोणत्या दोन टाईपच्या कॅन्डल्स आहेत? एक आहे बेस कॅन्डल आणि दुसरी काय? एक्साइटिंग कॅन्डल. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? एक्साइटिंग कॅन्डल जर असेल तर त्याची बॉडी किती पाहिजे? मोर दॅन 50%. एक्झॅक्ट मेजर करायचा नाही, ते तुम्हाला डोळ्यांना दिसून जाईल. जसे जसे तुम्ही चार्ट्स बघत जाणार, तुम्हाला कळेल की ही कॅन्डल एक्साइटिंग कॅन्डल आहे की बेस कॅन्डल आहे. सिम्पल. आणि दुसरी कोणती असणार आहे? बेस कॅन्डल. आता आपण लाईव्ह चार्ट्सवर बघूयात आणि तुम्ही मला सांगायचं आहे की ही एक्साइटिंग कॅन्डल आहे का बेस कॅन्डल आहे. ओके. चला बघूयात. आपण चार्ट्स ओपन करूयात. जस्ट अ मिनिट. ओके. चला, तुम्हाला ही स्क्रीन दिसत असेल. क्विकली हे ड्रॉइंग्स मी एकदा डिलीट करतो. जस्ट अ मिनिट. ओके. राईट. सो ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म आहे. करेक्ट. हे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने ओपन करायचं आहे. चला आपण बघूयात की कोणती एक्साइटिंग आहे आणि कोणती बेस कॅन्डल आहे. राईट. स्टार्ट पासून अशोक लेलँडचा हा स्टॉक आहे, चार्ट आहे. करेक्ट. चला अनालाइज करूयात. बेस कॅन्डल आहे, तुम्ही सांगायचं की बेस कॅन्डल आहे की एक्साइटिंग कॅन्डल आहे. करेक्ट. ओके. पहिली जी कॅन्डल आहे, हे बघा, हा अशोक लेलँडचा चार्ट ओपन केलेला आहे. ओके. आणि टाइम फ्रेम कोणती सिलेक्ट केलेली आहे? 12 मंथ्स. 12 मंथ्स म्हणजे हा कोणता चार्ट आहे? इयरली चार्ट मी ओपन केलेला आहे. कोणता चार्ट ओपन केलेला आहे? इयरली. म्हणजे फर्स्ट जी कॅन्डल आहे, करेक्ट, एक एक कॅन्डल एकेका इयरची आहे. करेक्ट. ओके. सो फर्स्ट कॅन्डल आपण नेमिंग करूयात. लेट्स नंबरिंग करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो 15 कॅन्डल्स आपण अनालाइज करणार आहोत. ओके. तुम्हाला फक्त काय सांगायचं आहे? वेदर दॅट कॅन्डल इज एक्साइटिंग और बेस कॅन्डल. एकदम इझी टास्क आहे. ओके. चला फर्स्ट कॅन्डल काय वाटतंय? फर्स्ट कॅन्डल काय वाटतंय? एक्साइटिंग. ओके, नो डाऊट, इट्स अ एक्साइटिंग कॅन्डल. ओके. सो एक्साइटिंगला आपण ई लिहूयात आणि बेस कॅन्डलला काय लिहूयात? बी. सेकंड कॅन्डल काय आहे? एक्साइटिंग. थर्ड कॅन्डल काय दिसते? इट्स अ बेस कॅन्डल, राईट. फोर्थ कॅन्डल बेस कॅन्डल. फिफ्थ बॉडी चेक करा, इट्स अ एक्साइटिंग कॅन्डल. कळतंय? 6 इट्स अ बेस. 7 इट्स अ बेस कॅन्डल. 8 बेस कॅन्डल. 9 बेस कॅन्डल. 10 एक्साइटिंग. 11 एक्साइटिंग कॅन्डल. 12 बेस. 13 बेस कॅन्डल.
14 बेस कॅन्डल, 15 बेस कॅन्डल. ओके, कळतंय? सो या पद्धतीने तुम्ही कोणताही स्टॉकचाच फक्त चार्ट ओपन करायचा आहे. ओके, आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. चला, बजाज फायनान्स ओपन करूया. बजाज फायनान्स, ठीक आहे. बजाज फायनान्सचा चार्ट ओपन करूया. ओके ओके, फाईन. स्टार्ट पासून करूयात. टाइम फ्रेम चेंज करायचा, टाइम फ्रेम चेंज करू शकतात. लेट्स से आपण 3 मंथ्स किंवा मंथली मंथली ऑब्झर्व करूयात. ओके, मंथली चॅप्टर. ओके, हा चार्ट दिसत नाहीये. लास्ट टाइम मी सांगितलं काय करायचं, रिसेट चार्ट. ओके, थोडेसे मी ड्रॉइंग्स ड्रॉ केलेले आहेत, एकदा मी रिमूव्ह करतो. राईट, आणि रिसेंटचा डेटा आपण अनालाइज करूयात. ओके, करेक्ट. ओके, आता मला सांगा, ही जी कॅन्डल आहे ही एक्साइटिंग कॅन्डल आहे की बेस कॅन्डल आहे? वेदर इट इज एक्साइटिंग और बेस. हा 1 मंथ बजाज फायनान्सचा कोणता चार्ट आहे? 1 मंथचा मंथली चार्ट आहे. राईट, इट्स अ लाईव्ह कॅन्डल. ही कॅन्डल अजून क्लोज झाली आहे का? ही कॅन्डल क्लोज झाली आहे का? नाही. सो आपल्याला ही बेस कॅन्डल बनणार आहे की एक्साइटिंग कॅन्डल बनणार आहे हे माहिती नाही. ओके, ही जर कॅन्डल मोठी बनली तर आपण याला काय म्हणणार? एक्साइटिंग. बट ही वरती जाऊन जर क्लोज झाली तर आपण याला काय म्हणणार? बेस कॅन्डल. सो जी लाईव्ह कॅन्डल आहे ही आपल्याला अनालाइज करता येणार नाही. सो ही आपण कट करूयात. नेक्स्ट, दिस कॅन्डल ग्रीन, सी, कलर काही असू द्या, वेदर इट इज ग्रीन और रेड, इट्स अ बेस कॅन्डल. इट्स अ बेस कॅन्डल, बेस कॅन्डल. ही कॅन्डल एक्साइटिंग. अगेन इट्स अ बेस कॅन्डल. ही कोणती आहे? एक्साइटिंग. इट्स अ बेस कॅन्डल, एक्साइटिंग, एक्साइटिंग, बेस, बेस, एक्साइटिंग. कळते का? अतिशय इझी आहे. ओके, टेक्निकल अनालिसिस अजिबात डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही जर एकदा व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून घेतले तर एकदम इझी जाईल. तुम्ही इझिली तुमचा जो जॉब आहे, तुमचं जे प्रोफेशन आहे ते कॅरी कॅरी करू शकतात. आणि सोबत इवन तुम्ही विकेंडला फक्त चार्ट जरी अनालाइज केले, स्टील यू कॅन मेक दी मनी इन दिस स्टॉक मार्केट. ओके, करेक्ट. सो आय थिंक सगळ्यांना बेस आणि एक्साइटिंग या 2 कॅन्डल्स कळायला असतील. आणखी एक पॉइंट आपण डिस्कस केला होता, तो एकदा रिवाइज करूया. ओके, बघा, कॅन्डल जर ग्रीन असेल, राईट, ओके, मी 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे. ओके, ही कॅन्डल कोणती आहे? ग्रीन. याच्यावर जर तुम्ही कर्सर नेला, ओके, इथे जर कर्सर नेला, इथे तुम्ही ऑब्झर्व करा. कुठे? या साईडला, या लाईनवर जिथे मी मार्किंग करतोय इथे तुम्ही ऑब्झर्व करा. काय दिसतंय तुम्हाला? चेक करा. इथे जर तुम्ही कर्सर नेला तर इथे तुम्हाला ओपनिंग प्राइस दिसेल. हे बघा, ओपनिंग प्राइस कितीला ओपन झालेलं आहे? 877.85. कुठे बघायचंय? या साईडला बघायचंय. हे बघा, पुन्हा मी एकदा सांगतोय तुम्हाला. तुम्हाला इथे ही जी लाईन आहे, इथे तुम्हाला ओपनिंग किती आहे, हाय किती आहे, लो किती आहे, क्लोज किती आहे, हे सगळं कळेल. करेक्ट. ही ग्रीन कॅन्डल कधी फॉर्म होणार आहे? जेव्हा बायर स्ट्रॉंग असतील. तर या ग्रीन कॅन्डलची ओपनिंग प्राइस कुठे असणार आहे सांगा? ओपनिंग प्राइस कुठे असणार आहे? इथे ओपन होणार आहे ही प्राइस. ओके, क्लोज कुठे असणार आहे? इथे क्लोज झाली असणार. हा पॉइंट काय असणार आहे? हाय असणार आहे. आणि याच्यात लो आहे का? नाही, म्हणजे इथे ओपन इज इक्वल टू काय आहे? लो आहे. राईट. सो एकदा बघूयात. राईट, इथे कर्सरने या कॅन्डलवर, व्हॉट इज दी ओपनिंग प्राइस? 878. व्हॉट इज दी हाय? 1036. व्हॉट इज दी लो? सेम, मी तुम्हाला म्हटलं ओपन इज इक्वल टू काय आहे? लो. लोअर वीकच नाहीये त्याला. व्हॉट इज दी क्लोजिंग प्राइस? 998.90. कळतंय? सेम, ही पण काय आहे? ग्रीन कॅन्डल आहे. राईट, याची पण ओपनिंग प्राइस किती आहे? 930. राईट, जेव्हा पण ग्रीन कॅन्डल असेल, आपण काय बघितलं? ग्रीन कॅन्डल असेल, ओपन काय असणार आहे? लेस असणार आहे ऍज कम्पेअर टू क्लोज. ओपन कुठे झालं? 930. क्लोज कुठे झाली आहे? 995. ओके, हाय किती आहे या कॅन्डलचा? तुम्ही चेक करू शकता किती आहे हाय? 1046. करेक्ट. आणि लो किती आहे? लो अराउंड 886. कळते आहे? सेम, एखादी जर तुम्हाला रेड कॅन्डलचं बघूयात की रेड कॅन्डल कशी अनालाइज करायची, की त्याची ओपनिंग प्राइस कुठे आहे. किंवा सध्या लाईव्हचेच कॅन्डल बघूयात. ही रेड आहे सध्या, अजून ही क्लोज झालेली नाही, माहिती नाही आपल्याला की मंथ एंडला ही कुठे क्लोज होणार आहे. बट सध्या कलर कोणता दिसतोय याचा? रेड कलर.
ओके. जर रेड कलर जर असेल तर ही काय असणार आहे, ऑब्विस ही काय असणार आहे, ओपनिंग. हा या कॅन्डलचा काय झाला, हाय झाला. सध्या किती लो आहे, हा लो आहे. आणि याची क्लोजिंग प्राइस आपल्याला सांगता येईल का, नाही का, कारण कॅन्डल काय आहे, लाईव्ह कॅन्डल आहे. सो आपल्याला क्लोजिंग प्राइस सध्या सांगता येणार नाही. कळतंय तुम्हाला. ओके. ओके. सो एकदा क्विकली आपण रेड कॅन्डल अनालाइज करूयात. सपोज ही एक रेड कॅन्डल आहे. या रेड कॅन्डल ओपन परत कुठे बघायचं आहे तुम्हाला, जर ओपनिंग प्राइस वगैरे बघायचं असेल, यू कॅन चेक इट हिअर. हे बघा इथे सगळे आहे, ओपन, हाय, लो, क्लोज आणि पर्सेंटेज, किती चेंज झालेली पर्सेंटेज ॲज वेल ॲज व्हॉल्यूम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. सो ही जी रेड कॅन्डल आहे, राईट, याच्यावर कर्सर नेला आहे. ओपनिंग 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 किती आहे, 988. ओके. हाय किती आहे, 999. याचा लो किती आहे, 907. आणि क्लोजिंग किती आहे, 929. ही जर रेड कॅन्डल आहे, ओके, ही जर रेड कॅन्डल आहे, ही प्राइस काय झाली, ओपन. ही प्राइस किती झाली, क्लोज. ही काय झाली, लो. आणि ही काय असणार आहे, हाय प्राइस. सो या पद्धतीने तुम्ही कोणताही स्टॉक जर ओपन केला तर एक्साइटिंग आणि बेस कॅन्डल तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. राईट. सो होप यू अंडरस्टूड दिस पार्ट, की किती टाईपच्या कॅन्डल्स आहेत, कॅन्डल्स अनालाइज कशा करायच्या आहेत, कॅन्डलची बॉडी म्हणजे काय आहे, वीक म्हणजे काय आहे, कॅन्डलची ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस काय असतं, कॅन्डलचा हाय आणि लो प्राइस किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही सिम्पली चार्टवर बघू शकता. ओके. सो एक सिम्पलचा होमवर्क आहे, कोणतेही 10 चार्ट्स ओपन करा. ओके. कोणती टाइम फ्रेम तुम्ही घ्या, हे सगळ्या टाइम फ्रेमसाठी ऍप्लिकेबल आहे. जरी तुम्ही 1 मिनिटच्या चार्टवर गेलात तरी तिथे तुम्हाला एक्साइटिंग कॅन्डल, ओके, आणि बेस कॅन्डल्स ह्या बघायला भेटतील. ओके. ही कॅन्डल काय झाली, एक्साइटिंग. ही कोणती झाली, बेस. ओके. याला टाइम फ्रेमचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणताही टाइम फ्रेम घ्या, बट बेटर थोडे हायर टाइम फ्रेम ऑब्झर्व करा, कारण आपण ज्या स्ट्रॅटेजी शिकणार आहोत त्या हायर टाइम फ्रेम आहे. आपण काय इंट्राडे करणार आहोत का, नाही. आपण काय 9:30 टू 3:30 जेव्हा मार्केट ओपन असतं तेव्हा आपण कम्प्लीट डेस्कवर असणार आहेत का, नाही. ओके. तुमचा जॉब, तुमचं प्रोफेशन न सोडता तुम्हाला या गोष्टी करता यायला पाहिजे. ओके. सो थोडे हायर टाइम फ्रेम म्हणजे 12 मंथ, हाफ इयरली, 6 मंथ, क्वार्टरली, मंथली, वीकली, इथपर्यंत तुम्हाला कोणतेही 10 चार्ट्स, कोणतेही 10 चार्ट्स घ्या. आवडते तुमचे जे पण स्टॉक्स असतील, रिलायन्स घ्या, कोणतेही बँक्स घ्या, कन्झ्युमर स्टॉक्स घ्या, फायनान्स स्टॉक्स घ्या, एनिथिंग. ओके. मेटल स्टॉक घ्या. राईट. काय करायचं आहे, सिम्पली इथे जा. सपोज एखादा तुम्ही टाटा स्टील ओपन करा, ओके, किंवा टीसीएस, टीसीएस घ्या. राईट. ओके. सो टीसीएस ला काय आहे, एखादी टाइम फ्रेम तुम्ही ओपन केली, सपोज टाइम फ्रेम काय आहे, क्वार्टरलीची टाइम फ्रेम तुम्ही ओपन केली, याच्यात बेस कोणते आहेत आणि एक्साइटिंग कॅन्डल्स कोणत्या आहेत, या फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत. ओके. सो होप यू अंडरस्टँड what are different types of candles. Okay. How to read the candle, that is very important. ओके. आणि बेस आणि एक्साइटिंग कॅन्डल बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिमांड आणि सप्लाय झोन, जो आपला कोर आहे कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीच्या, याबद्दलचं डिस्कशन पुढच्या व्हिडिओज पासून आपण करूया. ओके. जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू करायची असेल, तुम्हाला हे सिरीज एक्सप्लेनेशन आवडत असेल, प्लीज डू लाईक, सबस्क्राईब, शेअर विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो. ओके. सबस्क्राईब जरूर करून घ्या, नोटिफिकेशन बेल आयकॉन करा, म्हणजे जेव्हा पण मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल, सो दॅट यू कॅन ऑल्सो लर्न द बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.